विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांच्या काही विशेष गुणधर्मांचा अभ्यास केला. आज आपण त्याच गुणधर्मांवर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. सराव संच 5.3 मध्ये प्रश्न पहिला बघा. चौकोन एबीसीडी ह्या आयताचे कर्ण ओ बिंदूमध्ये छेदतात. जर एसी बरोबर 8 सेंटीमीटर तर बीओ बरोबर किती? जर कोण सीएडी बरोबर 35 अंश तर कोण एसीबी बरोबर किती? तर आयताच्या वेगवेगळ्या गुणधर्मांवर आधारित हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. एकापेक्षा जास्त गुणधर्मांचा सुद्धा आपण वापर करू शकतो उदाहरण सोडवताना. सर्वात प्रथम आपण काय करायचं, एक कच्ची आयताची आकृती आपल्या डोळ्यासमोर काढून घ्यायची. बघा, चौकोन ए बी सी डी हा एक आयत आहे, म्हणजे याचा प्रत्येक कोन 90 अंशाचा आहे आणि याच्या समोरासमोरील बाजू एकरूप आहे. तर आपल्याला काय दिलंय बघा, कर्ण ओ बिंदू मध्ये छेदत आहेत. कर्ण एसी आणि कर्ण बीडी एकमेकांना ओ बिंदू मध्ये छेदत आहेत. एसी या कर्णाची लांबी दिली 8, म्हणून बीडी या कर्णाची लांबी सुद्धा किती असेल? 8. कारण गुणधर्म आहे आपल्याकडे आयताचे कर्ण एकरूप असतात. मग बघा, आपल्याला दिलेलं काय, तिथून आपण सुरुवात करू. एसी बरोबर 8 सेंटीमीटर, म्हणून बीडी बरोबर सुद्धा 8 सेंटीमीटर. कारण आयताचे कर्ण एकरूप असतात. हा गुणधर्म आपण वापरला की आयताचे कर्ण कसे असतात? एकरूप असतात. त्यानंतर बीडी ह्या कर्णाचे 2 समान भाग होतात, बीओ आणि ओडी. कारण आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे बीओ आणि ओडी हे बीडीचे निमपट असतील आणि म्हणून बीओ बरोबर 1/2, बीडी बरोबर 1/2 गुणिले 8 बरोबर 4 सेंटीमीटर. या पद्धतीने हा पहिला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, ज्याच्यात आपण 2 गुणधर्मांचा वापर केला. पहिल्यांदा कर्ण एसी आपल्याला दिला होता. कर्ण एसी वरून कर्ण बीडी शोधला. दोघं समान मापाचे असतात कारण आयताचे कर्ण एकरूप असतात. त्यानंतर कर्ण परस्परांना दुभागतात. या दुसऱ्या गुणधर्माचा उपयोग करून बीडीचे 2 भाग केले आपण. बीओ आणि ओडी समान आहेत आणि बीओ ची लांबी आपल्याला शोधायची, म्हणून बीओ हा बीडीचे निमपट असेल आणि म्हणून 8च्या निमपट असेल, म्हणजे किती असेल? 4 सेंटीमीटर असेल. प्रश्न दुसरा बघा. चौकोन PQRS हा चौकोन PQRS या समभुज चौकोनात जर PQ बरोबर 7.5 सेंटीमीटर असेल, 7.5 सेंटीमीटर असेल, तर QR बरोबर किती? जर कोण QPS बरोबर 75 अंश असेल तर कोण PQR आणि कोण SRQ बरोबर किती? यासाठी सुद्धा आपण काय करायचं, एक समभुज चौकोन काढून घ्यायचा कच्चा. PQRS हा एक समभुज चौकोन आहे. याच्यात आपल्याला काय काय दिलंय? PQ बरोबर 7.5 सेंटीमीटर, तर QR बरोबर किती? कोण QPS बरोबर 75 अंश, कोण QPS
हा जो कोन आपल्याला दिला आहे हा 75 अंशाचा आहे. तर आपल्याला कोन पी क्यू आर हा शोधायचा आहे. त्यानंतर समजा कोन एस आर क्यू शोधायचा आपल्याला. कोन एस आर क्यू हा शोधायचा आहे. आपल्याला काय करावं लागेल, वेगवेगळ्या गुणधर्मांचा उपयोग करावा लागेल. प्रथम आपण काय करूया, पी क्यू आपल्याला दिलाय, चौकोन पी क्यू आर एस मध्ये समभुज चौकोन पी क्यू आर एस मध्ये पी क्यू बरोबर 7.5 सेंटीमीटर. जर पी क्यू आर एस या समभुज चौकोनाची एक बाजू 7.5 सेंटीमीटरची असेल तर उरलेल्या सर्व बाजू 7.5 सेंटीमीटरच्या असतात. म्हणून क्यू आर बरोबर सुद्धा 7.5 सेंटीमीटर असेल. का तर समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि म्हणून क्यू आर बरोबर 7.5 सेंटीमीटर. त्यानंतर कोन क्यू पी एस आपल्याला दिला आहे 75 अंशाचा. कोन क्यू पी एस बरोबर 75 अंश आणि म्हणून कोन एस आर क्यू बरोबर सुद्धा 75 अंश असेल. कारण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. त्यानंतर कोन पी क्यू आर आपल्याला काढायचे आहे. आता ज्या पद्धतीने सम्मुख कोन एकरूप असतात तसे समभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक कोन असतात आणि म्हणून कोन पी क्यू आर बरोबर 180 अंश वजा कोन क्यू पी एस. 180 मधून क्यूपीएच चं माप आपल्याला वजा करायचे. कारण सम्मुख कोन आपल्या लगतचे कोन पूरक कोन असतात. समभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक कोन असतात. म्हणजे 180 मधून क्यूपीएच चं माप म्हणजे 75 अंश वजा करायचे आपल्याला. 180 अंश वजा 75 अंश बरोबर 105 अंश. हे पी क्यू आर या कोनाचं माप आपल्याला या ठिकाणी मिळालं. या पद्धतीने आपण एकाच उदाहरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 3 गुणधर्म वापरले. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात आणि समभुज चौकोनाचे लगतचे कोन एकमेकांचे पूरक कोन असतात. अशा वेगवेगळ्या गुणधर्मांचा उपयोग करून आपण ही उदाहरण सोडवू शकतो. प्रश्न 4 बघा. थोडा एक वेगळ्या पद्धतीचा उपयोजनात्मक प्रश्न आहे. एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी 20 सेंटीमीटर व 21 सेंटीमीटर आहे. म्हणजे पहिला कर्ण 20 सेंटीमीटर, दुसरा कर्ण 21 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाची बाजू व परिमिती काढा. एका समभुज चौकोनाचे कर्ण आपल्याला दिले आणि त्या कर्णांची मदत घेऊन, कर्णांच्या वेगवेगळ्या गुणधर्मांची मदत घेऊन आपल्याला त्या चौकोनाची बाजू शोधून काढायची आहे आणि त्यानंतर त्या चौकोनाची परिमिती काढायची. मग बघा, एक आकृती आपण आपल्या समोर या ठिकाणी कच्ची तयार करून घेतली की चौकोन एबीसीडी हा एक समभुज चौकोन आहे. चौकोन एबीसीडी हा एक समभुज चौकोन आहे. आता समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना म्हणजे परस्परांना लंब दुभाजक असतात. हा एक गुणधर्म आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. म्हणून समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे
लंबदुभाजक असतात, हा गुणधर्म आपल्याकडे आहे. आणि कर्णांची लांबी आपल्याला दिली, समजा बीडी बरोबर 21 सेंटीमीटर. आकृतीमध्ये हा जो बीडी नावाचा कर्ण आहे हा 21 सेंटीमीटर असं आपण मानलं तर बीओ आणि ओडी बरोबर 10.5 सेंटीमीटर असेल. तसेच एसी बरोबर 20 सेंटीमीटर, म्हणून एओ बरोबर ओसी बरोबर 10 सेंटीमीटर असेल. लक्षात घ्या की चौकोन एबीसीडी चे कर्ण परस्परांना ओ बिंदूमध्ये एकमेकांना लंबदुभाजक आहे. कर्ण एसी ची लांबी 20 आहे, म्हणून त्याचे होणारे दोन भाग 10-10 सेंटीमीटरचे असतील. कर्ण बीडीची लांबी 21 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्याचे होणारे दोन भाग बीओ आणि ओडी 10.5 सेंटीमीटरचे असतील. आता आपल्या समोर आकृतीत 4 काटकोन त्रिकोण आहे. कुठलाही एक काटकोन त्रिकोण घेऊन पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला वापरायचा. मग समजा आपण काटकोन त्रिकोण एओबी मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण म्हणजे समभुज चौकोनाची बाजू AB चा वर्ग बरोबर AO चा वर्ग अधिक BO चा वर्ग. किमती टाकूया. AB माहित नाही, AO ची किंमत आहे 10 सेंटीमीटर, 10 चा वर्ग अधिक 10.5 चा वर्ग. 10 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 100. 10.5 चा वर्ग आपल्याला तोंडी करायचा आहे. त्यासाठी एकच स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग तोंडी कसा करतात आपल्या एका व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे. त्यानुसार आपण बघूया की 5चा वर्ग 25 करून घ्यायचा, उरला 10. 10च्या पुढील क्रमाने येणारी संख्या 11. 11चा 10चा गुणाकार करायचा, 110 या ठिकाणी जोडायचा. आणि दशम चिन्हाच्या उजवीकडे एक घर आहे, तो वर्गामध्ये 2 घर येतील. 110.25 दोघांची बेरीज करून घेऊया. 200 100 आणि 110 ची बेरीज 210.25. आता ह्याच 210.25 चं वर्गमूळ आपल्याला घ्यायचे आहे. आणि वर्गमूळ घेत असताना भागाकार पद्धत आपल्याला आली पाहिजे. आता 210.25 चं वर्गमूळ आपल्याला घ्यायचंय, तर ते कसं घ्यायचं, भागाकार पद्धतीने कसं काढायचं हे पण आपण कुठेतरी एका मागील इयत्तेत शिकलो आहोत. पुन्हा एकदा थोडीशी आठवण करून घेऊया आपण. या ठिकाणी म्हणा वर्गमूळ घेऊन AB बरोबर आता 210.25 चं वर्गमूळ आपल्याला काढायचे. तोंडी पण आपण काढू शकतो. कसं काढायचं त्याचा पण एक व्हिडिओ आपल्याकडे आहे. आता 210.25 चं भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं काढायचं ते बघूया. 2 चे गट करूया. पहिला गट आहे 2. 2पेक्षा लहान असलेली पूर्ण वर्ग संख्या आहे 1. एकाचं वर्गमूळ 1 ते इथं 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 3 ठिकाणी मांडायचं. एकाचा आणि एकाचा गुणाकार करायचा 1. हे एकाची एकाची बेरीज करायची, याची वजाबाकी करायची 1. पुढचा 2 अंकांचा गट खाली उतरायचा 110 झाले. आता 2 जो दिसतो याच्यावर एक दुसरा अंक ठेवायचा, 2 अंकी संख्या तयार होईल. आणि या 2 अंकी संख्येला ठेवलेल्या अंकानेच गुणायचं. गुणाकार 110 किंवा त्याच्यापेक्षा लहान आला पाहिजे. म्हणजे समजा आपण इथं 5 ठेवला 25 होते. 25 ला 5 ने गुणलं 25 5 125 होतात, मोठी होऊन जाते. 4 ठेवून बघू 24 झाले. 24 ला 4 ने गुणा 24 चोक 96, म्हणून आपण या ठिकाणी 4 ठेवूया. इथं पण 4 ठेवूया. याच्या खाली 4 ठेवूया. 24 चा 4 चा गुणाकार केला 96 आले. याची बेरीज झाली, याची वजाबाकी होईल.
10 मधून 6 गेले 4, 11 मधून 10 गेले 1, 14 आले. पुढचा गट खाली उतरायचा आहे, परंतु त्याच्या अगोदर दशांश चिन्ह येत आहे, ते दशांश चिन्ह इथं द्या. 1425 झालं. आता शेवटी एकच स्थानी 5 असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 5च ठेवावं लागेल. 5 ठेवून बघू. या 5ने या सगळ्या संख्येला गुणा. 5 5 25, हातच्याला 2, 5 8 40 आणि 2 42, हातच्याला 4, 5 2 10 4 14. तो 5 इथं मांडूया. झाली बेरीज 290. याची वजाबाकी येते 0. आपलं उत्तर बरोबर का चुकीचे हे समजण्यासाठी आलेलं उत्तर आणि ही बेरीज याच्या दुप्पट इथं आलं पाहिजे आणि उत्तर येतंय आपलं 14.5. म्हणजे एबी ची लांबी आली 14.5 सेंटीमीटर. आता एबी जर 14.5 आले तर सर्व बाजू त्याच्या 14.5 असतील, कारण हा समभुज चौकोन आहे. म्हणून परिमिती बरोबर 4 गुणिले समभुज चौकोनाची बाजू म्हणजेच 4 गुणिले 14.5. गुणाकार न करता सोप्या पद्धतीने काढायचं असेल त्याचं दुप्पट करा, त्याचं परत दुप्पट करा. 14.5 च्या दुप्पट 29 आणि 29 च्या दुप्पट 58. या पद्धतीने आपण समभुज चौकोनाच्या गुणधर्मांचा उपयोग करून पायथागोरसचा सिद्धांत वापरून हे उदाहरण सोडवू शकतो. फक्त सर्वात महत्वाचा मुद्दा काय, हा गुणधर्म आपल्याला आठवला पाहिजे की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. म्हणून दिलेल्या दोन्ही कर्णांचे निम्मे निम्मे करून एका काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू आपल्याला मिळतात आणि त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजे समभुज चौकोनाची बाजू असते. वर्गमूळ घेतलं की आपल्याला बाजूची लांबी मिळू शकते. तिच्या चौपट केल्यास आपल्याला चौकोनाची परिमिती त्या ठिकाणी मिळते.